हाय फ्रेंड्स, बघा मुलं शाळेतून आल्यावर असे अभ्यास करतात. त्यांना म्हटलं चला आपण फिरून येऊ, म्हटलं कुठून तरी. मग आमच्या वावराकडे गेले आम्ही फिरायला. बघा आमच्या वावराच्या रस्त्याकडे कसं मस्त नजारा आहे. किती हिरवंगार होऊन गेलंय, बाजूला मस्त नदी आहे. आम्हाला फिरायचं असतं का अशी येऊन लागतं आम्ही. इकडं मस्त नजारा आहे ना, ते बघायला खूप आवडतं मला. मग मुलांचं फिरायचं पण होऊन जातं. 2-3 दिवसाचं एवढं पाणी होतं तर घरातून बाहेर निघू नाही देत होतं. आज मस्त थोडंसं पाणी गेलंय म्हणून चला फिरून येऊ आपण. चला ये बघा कसे रस्त्यानेच खेळायला लागले. आता इथं येऊन आम्ही बसताना मस्त इथून नजारा दिसतं. इकडं नदी आहे, बघा कसं धावपळ करतायत इकडं. असं मुलांना फिरवावंच लागतं. कधी ना कधी तुमच्या घरी मुलं असेल तर मग असं फिरवायला घेऊन जा. कधी मस्त वाटतं त्यांना. ही बघा या इकडे मस्त नदी आहे, त्या बाजूला आमचं वावर आहे ना, म्हणून आम्ही इथून बघून घेता. मग नदीचं पाणी आटून जातं का मग खालून जाता आम्ही वावराचं. असं वातावरणात फिरायची आमची खूप मज्जा आली फिरायची. मग घरी येऊन स्वयंपाकाला लागली. त्यानंतर मग मी अख्खा मसूरला मस्त शिजवून टाकलं. मग त्यानंतर त्याची भाजी केली. तुम्ही पण असंच करता का मला सांगा बरं का कमेंटमध्ये. हे बघा असं शिजवून भाजी केली ना ते एकदम असं चवीला. मग अख्खा मसूरची भाजी कधी केली आहे का अशी कमेंटमध्ये नक्की सांगा. चवीला खूप छान लागते. असं भाताबरोबर मुलांना खूप आवडते. हे बघा मस्त आमटी तयार झाली. थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या होत्या आणि भात करून घेतलं होतं. बस एवढं स्वयंपाक करायचं होता. संध्याकाळचं रात्रीचं जेवण झालं होतं माझं. स्वयंपाक 7 वाजेशी रेडी होऊन गेलं होतं.